डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जात आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, त्यांच्या उपस्थितीत शासकीय प्रोटोकॉलनुसार सलामी दिली जाते आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना। देशातील सर्व राज्यांमधील नेते देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत। निगमबोध घाटावर हा अंत्यविधी होतोय, त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातले अनेक मान्यवर नेते, यामध्ये समाजकारण असेल, राजकारण असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातली काम करणारी मान्यवर मंडळी असेल, ती पोहोचली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहामध्ये खासदार पद भूषवलं। त्यानंतर 98 ते 2004 दरम्यान त्यांनी राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका देखील बजावली होती। त्यानंतर 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले। मनमोहन सिंग यांच्या बाबतीत आणखी एक चर्चा असायची, ती म्हणजे त्यांच्या निळ्या पगडीची। मनमोहन सिंग हे निळी पगडीच का घालतात अशा प्रश्नाची चर्चा कायम व्हायची आणि त्याबद्दल त्यांनीच एक किस्सा सांगितला होता। तो म्हणजे ते विदेशात शिक्षण घेत असताना त्यांचे मित्र त्यांना ब्लू टर्बन म्हणायचे आणि तेव्हापासून त्यांनी पगडीचा निळा रंग हा कधीच सोडला नाही। अर्थात या पगडीमध्ये वेगवेगळे शेड्स कायम बघायला मिळाले, पण मनमोहन सिंग यांच्या डोक्यावरची निळी पगडी कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची। डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय। तीनही दलांकडून सलामी देण्यात आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग आणि इतर अनेक मान्यवर नेते, मंत्री अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत। 2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष ते पंतप्रधान होते। अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी घेतले होते। पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड या विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं। भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचं श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं। 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळामध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते। त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग हे कधी पंतप्रधान होतील असं वाटलं नव्हतं। मात्र सोनिया गांधींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास दाखवला आणि 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान बनले। निवडणूक आणि राजकारण या दोन्हींमध्ये मनमोहन सिंग हे स्वतः कधीही जातीने उतरले नव्हते, पण त्यांची विद्वत्ता अशी होती की अनेकांचं लक्ष ते स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि त्याच आधारावर त्यांनी खूप मोठं योगदान या देशासाठी दिलंय। 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी पहिली जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला आणि त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती। सलग 10 वर्षाच्या आपल्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही। पण मनमोहन सिंग यांची दुसरी टर्म मात्र ही वादळी ठरली होती। मनमोहन सिंग यांचं राजकीय चरित्र स्वच्छ असलं तरी त्यांच्यासोबतच्या काही नेत्यांवर आरोप झालेले होते, त्यामुळे काही आव्हानांचा सामना दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या काळात करावा लागला होता। त्यांच्याच कार्यकाळामध्ये आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले। त्याचबरोबर अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन त्याच काळामध्ये सुरू झालं होतं आणि तिथूनच राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उदय झाला। पण राजकारणातली शालीनता कायम त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यात मनमोहन सिंग यांनी ठेवली, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात पक्ष कुठलाही असू द्या, भूमिका कुठल्या असू द्या, मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक आदरभाव आहे।